नमस्कार अधिकारी मित्रांनो, MPS सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आपल्याला सर्वांना माहिती की आपण टॉप टीम PYQ ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि आजचं लेक्चर 7th आहे की ज्यामध्ये आपण 3D अप्रोचच्या माध्यमातून STI मेनचे क्वेश्चन घेतोय। सध्या म्हणजे फोकस STI प्री प्लस मेन्स दोघांवरही असणार आहे, त्याचबरोबर राज्यसेवा मध्ये GS4 साठी याचा यूज होणार आहे आपल्याला। म्हणजेच काय तर प्री अँड मेन साठी इंडियन इकॉनॉमीचा अभ्यास कसा करायला हवा याबद्दल मी तुम्हाला गाईड करत असतो या सिरीजच्या माध्यमातून। ओके, आणि सध्या आपण 2013 ते 19 मधील जे STI मेनचे क्वेश्चन पेपर आहेत तर ते सध्या आपण ॲनालिसिस करतोय। ओके, आणि 3D अप्रोच म्हणजे काय मी यापूर्वी सांगितलं की एखादा क्वेश्चन असेल तर त्याचा आपण प्रॉपर आन्सर बघतो काय यायला हवं, त्यानंतर त्या रिलेटेड काही पास्ट मध्ये काही क्वेश्चन्स आले होते का किंवा आपल्या बुक मध्ये आपण काय काय त्याचं मटेरियल आहे, रिसोर्स आहे त्याबद्दल बघतो, काही फॅक्ट्स बघतो आणि त्यानंतर फ्युचरली यावरती कशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो त्यासाठी काही बेसिक लॉजिक एलिमिनेशन या सर्व गोष्टींचं आपल्या सिरीजमध्ये इन्व्हॉल्वमेंट असतं। आणि जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शुअर तुम्हाला या मेथडचा फायदा होईल। तर फर्स्ट क्वेश्चन असा आहे की राजकोषीय नवनिर्मिती सुधारणा 2000 शून्य आधारित अर्थसंकल्प यांनी निर्देशित केलेला आहे। ओके, सरळ सरळ त्याने विचारलं की झिरो बजेट हा जो कन्सेप्ट आहे सध्या तर तो कोणाचा आहे। तर आय थिंक या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांचं पाठ झालेलं असेल की पीटर पियर हे त्याचे उद्गाते आहेत किंवा प्रणेते आहेत। ओके, सो आणि या क्वेश्चन मधूनच आपल्याला हे विचारायचं की म्हणजे आयोगाने खूपदा विचारून झाले की झिरो बजेट कोणी डिझाईन केलं किंवा काय, बट हे आता आयोग नेक्स्ट यावरती क्वेश्चन विचारू शकतो की द फिस्कल इनोव्हेशन 2000 मग त्याचं नाव काय होतं ना की कशाच्या माध्यमातून त्यांनी ही कन्सेप्ट मांडली। तर आयोग यावरती क्वेश्चन नेक्स्ट टाइम याच्यावरती क्वेश्चन प्रेडिक्ट करू शकतो आपण द फिस्कल इनोव्हेशन 2000। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे की जुलै 1991 मध्ये भारतीय रुपयाचे 18% अवमूल्यन करण्यात आले अँड बी ऑप्शन आहे की अवमूल्यनामुळे व्यापार तूट, ओके म्हणजे काय व्यापार तूट म्हणजे ट्रेड डेफिसिट ज्याला बोलतो आपण, तर ते भरून काढण्यास मदत होते। एक्झॅक्टली तुम्हाला यामध्ये काही फॅक्ट्स माहीत असतील की 1949 ओके 1966 अँड देन 1991 मध्ये आपलं डिव्हॅल्युएशन ऑफ मनी झालेलं म्हणजे इंडियामध्ये आतापर्यंत फक्त 3दा झालेलं आहे आणि ज्यामध्ये की 30.5% झालं होतं। ओके, नंतर 35.5 ओके 30.5 35.5 आणि नंतर होतं 18.7 साधारणतः एकदम फिक्स डेट पर्सेंटेज म्हटलं तर 18.7%। ओके, आणि जे हे कशाच्या जे आपलं अमेरिकन डॉलर आहे तर त्याच्या तुलनेमध्ये झालं होतं पहिलं, त्याच्यानंतर हे अमेरिकन डॉलर अँड इतर युरोपियन कंट्रीज जे आहे म्हणजे हार्ड करन्सीज आहेत त्यांच्यामध्ये ऑल हार्ड करन्सीज ओके ऑल हार्ड करन्सी ज्या आहेत आपल्या तर त्यांच्या तुलनेमध्ये हे आपलं डिव्हॅल्युएशन ऑफ मनी झालेलं आहे। ओके, तर हे इयर अँड फॅक्च्युअल जो डाटा आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। त्यामुळे त्यांनी म्हटलं की इंडियन रुपी डिव्हॅल्युएटेड 18%। ओके, एक त्यांनी राऊंड फिगर दिलेली आहे त्यामुळे ती पण आपण राईट कन्सिडर करायची आहे। आणि 1991 मध्ये 3दा झालं होतं। ओके, जुलैमध्ये 3 वेळेस, तर त्या कोणकोणत्या डेट होत्या आणि किती किती पर्सेंट मध्ये वेगवेगळं पर्सेंट झालेलं म्हणजे हे लमसम आहे 18.7, परंतु त्याचं 3दा झालं होतं ते नक्की कोणकोणत्या तारखेला झालं होतं आणि किती किती पर्सेंट मध्ये झालं होतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा। ओके, आणि डिव्हॅल्युएशन काय होतं त्याच्यामुळे आपला ट्रेड डेफिसिटला मदत होते नक्कीच। जर 1966चं बघितलं तर आपण 1973-74 मध्ये आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला होता ट्रेडमध्ये। सो बोथ आन्सर्स आर राईट। त्यानंतर नेक्स्ट की लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था 1997 मध्ये सुरू करण्यात आली आणि देन लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था ही सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात आहे। तर सगळ्यात काय होतं म्हणजे जी आपली पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे ती आपण जर थोडंसं प्री इंडिपेंडन्स बघितलं तर ती वर्ल्ड वॉर सेकंड मध्ये चालू झालं होतं, बट आपल्या इंडियामध्ये 1960च्या आसपास ह्या गोष्टी चालू झाल्या आणि आपण डायरेक्टली जम्प टू द आपल्या पॉईंटवर आलं तर रिवॅम्प ही जी सिस्टीम आहे रिवॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम ओके रिवॅम्प बोलतात, तर पब्लिक डिस्ट्रीब्युशन ही जून 1992 मध्ये झाली होती। आणि दोघांमध्ये एम समजून घ्या, याचा एम काय होता कोणत्या लोकांना अंडर प्रिव्हिलेज जे लोक आहेत ओके तर त्या लोकांचा म्हणजे ते लोकांना त्या प्रॉपर स्ट्रीमलाईन मध्ये आणण्यासाठी कोणते की जे
असे दूरदराज म्हणजे फार फ्लंग एरिया असेल, रिमोट हिली एरिया असेल, ओके, तर त्या लोकांना वरती आणण्यासाठी, अपलिफ्ट करण्यासाठी, मेन स्ट्रीम लाईनमध्ये आणण्यासाठी रिवॅम्प पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आपण 1992 मध्ये आणली होती आणि 1 जून 1997 मध्ये आपण टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आणली होती, ओके, 1997 मध्ये जून मध्ये. ती कोणावरती? डायरेक्ट सरळ म्हटलं की फोकस ऑन पुअर. आणि यामध्ये कोणते? तर ऑब्वियस आपल्याला माहिती आहे की जे बीपीएल होते, म्हणजे 2 कॅटेगरी केल्या होत्या याच्यामध्ये. बीपीएल म्हणजे जे बीपीएल अंडर बीपीएल आहेत, बिलो पॉवर्टी लेवल, त्यांच्यासाठी, आणि एक असे एपीएल म्हणजे अबव पॉवर्टी लाईन, या दोघांसाठी आपण ही टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम 1997 मध्ये आणली होती आणि रिवॅम्प 1992. आणि आता तर आपल्याला माहिती आहे की अंत्योदय अन्न योजना जी आहे त्याच्या माध्यमातून आपण त्या टार्गेटेड पीडीएस सिस्टीम लोकांना, एकदम गरीबातले गरीब जे लोक असतात त्यांना आपण ते प्रोव्हाइड करत असतो. तर हे दोघांमधला डिफरन्स लक्षात ठेवा, ओके. आणि तर फर्स्ट तर बरोबर आहे, कारण रिवॅम्प 92 मध्ये होती आणि ही टार्गेटेड 97 मध्ये होती. आणि लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था सर्व राज्य व केंद्र प्रदेश आहे, तर असं नाहीये, ती काही सिलेक्टेड स्टेटमध्येच आहे, ओके. ओके, त्यामुळे ओनली ए ऑप्शन याचं करेक्ट आहे, ओके, हे लक्षात ठेवा. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण नेक्स्ट पूर्ण पब्लिक डिस्ट्रीब्युशन चॅप्टर बघूया, त्यामध्ये मी त्याचं नक्की का नाही आहे ते पण सांगेल, ओके. पण फॉर द टाइम बिंग फक्त एवढंच लक्षात ठेवा. आणि याचा एम आणि त्या 92 आणि 97 एवढे लक्षात ठेवा, ओके. त्यानंतर नेक्स्ट छान क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणता करार हा जागतिक व्यापार संघटनेचा करार नाही, ओके, म्हणजे WTOचा कोणता करार नाही. बघा मित्रांनो, यापूर्वी आपण काय केलंय की WTOच्या पूर्वी म्हणजे गॅट करार होता, ओके, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गॅट करार होता. गॅट नंतर WTOची स्थापना झाली. पण WTOचा करार कोणता, स्थापना कधी झाली, WTOचं हेडक्वार्टर कुठे, याबद्दल वर क्वेश्चन बघितले. आता थोडंसं म्हणजे एक आपण स्टेप पुढे जातोय, म्हणून मी काही बेसिक क्वेश्चन घेतले होते. असं नाहीये की आज डायरेक्ट WTOच्या ॲग्रीमेंटवर क्वेश्चन घेतला. यापूर्वी तुम्ही आपले जे आहेत 5-6 जे लेक्चर झाले ते बघा, म्हणजे तुम्हाला इथेपर्यंत यायला प्रॉब्लेम नाही येणार, ओके. तर त्यांनी म्हटलं की कोणता असा नॉट पार्ट म्हणजे नाहीये, ह्या WTOच्या कॉन्ट्रॅक्टचा कोणता पार्ट नाहीये. तर त्यासाठी सगळ्यात बेस्ट इमेज आहे, बघून घ्या, टेबल आहे, एकदम व्यवस्थित आहे. यामध्ये सरळ त्यांनी म्हटलेलं की जे आपली WTO आहे ना, याचा सगळ्यात अम्ब्रेला करार की सर्वोच्च करार त्यालाच म्हणतात की ॲग्रीमेंट ऑफ एस्टॅब्लिशिंग WTO, म्हणजे WTOच्या स्थापनेचा करार हाच सगळ्यात मोठा WTOचा सर्वोच्च करार आहे किंवा अम्ब्रेला करार आहे. त्यानंतर बेसिक प्रिन्सिपल 3 दिलेले आहेत त्यांनी, ओके, हेच लक्षात ठेवायचे. एकूण 6 पिलर आहेत, त्याच्यापैकी हा पहिला पिलर, ओके, हे 3 पिलर, ओके, हे 3 पिलर म्हणजे 4 झाले, आणि हा एक 5वा आणि हा एक 6वा, ओके. हे 7 पिलर आहेत WTOचे एकूण ॲग्रीमेंटचे 6 पिलर. तर पहिला झाला आपला अम्ब्रेला, त्यानंतर 3 आहेत, एक गॅट आहे, त्यानंतर गॅट्स आहे आणि ट्रिप्स आहे. म्हणजे गॅट करार जो होता ना तो आता WTO मध्ये मर्ज झालाय, परंतु अजून सुद्धा तो त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. गॅट करार हा WTO अंतर्गत अजून सुद्धा एक त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे. आणि गॅट मध्ये काय होतं, तर जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, म्हणजे फक्त ट्रेडचा उल्लेख होता. ट्रेड म्हणजे कशाशी, ओनली गुड्स रिलेटेड होती ती, ओके. टॅरिफ अँड ट्रेड ओनली गुड्स रिलेटेड होती. त्यानंतर गेट्स, आता इथे काय आहे तर सर्व्हिस रिलेटेड आहे, ओके. गॅट्स करार कशा रिलेटेड आहे, सर्व्हिस रिलेटेड आहे. आणि एक ट्रिप्स आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. ट्रिप्स कशामध्ये येतं तर त्याच्यामध्ये काय असतं, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट, म्हणजे आपण जे पेटंट वगैरे बोलतो तर ट्रिप्स अंडर येतात. सर्व्हिसचा आपला जो व्यापार होतो तर ते गॅट्स अंडर येतात, आणि फक्त गुड्स असेल तर गॅट अंडर, ओके. हे 3 बेसिक प्रिन्सिपल समजले. आणि यामध्येच म्हणजे जर आपल्याला ज्या काही वस्तू असतील त्यांचे काय ॲग्रीमेंट करायचे असेल, त्यांच्या काही सूच्या असतील, किती % करायला हवं, कोणकोणत्या करायला, ते सगळे या गॅटमध्ये येतात. आणि सर्व्हिस म्हणजे ते जसं आपण गुड्स रिलेटेड गॅटमध्ये करतो तसं सर्व्हिस रिलेटेड काही करायचं असेल आपल्याला तर गॅट्स. आणि अजून तुम्ही बघितलं असेल की हा एक कन्सेप्ट आहे की मोस्ट फेवर्ड नेशन, ओके. मोस्ट फेवर्ड नेशन, आपण आपल्या जे चांगले देश असतात जवळचे की ज्यांच्याबरोबर आपला व्यापार चांगला असतो तर त्यांना आपण मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देत असतो, आणि त्यांच्यामध्ये काही आपण आयात शुल्क कमी करत असतो. जसं की यापूर्वी बघितलं असेल, जस्ट 1-2 वर्षापूर्वी आपण पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशनचा जो दर्जा होता तो आपण काढून घेतला होता, ओके, करंट पॉईंट ऑफ व्ह्यू. आता यामध्ये WTO मध्ये जर काही डिस्प्यूट झालं तर ते डिस्प्यूट सेटलमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे एक डिस्प्यूट सेटलमेंट आहेत की आपण त्यांच्या वरती जे डम्पिंग वगैरे लावू शकतो, अँटी डम्पिंग चार्जेस लावू शकतो, ओके. एखादा देश आपल्या देशामध्ये डम्पिंग करत असेल तर त्याच्या विरुद्ध जर आपल्याला केस करायची असेल तर ती WTO मध्ये या डिस्प्यूट सेटलमेंट मध्ये करता येते. आणि थर्ड आहे ट्रान्सपरन्सी,
यामध्ये काही ट्रेड रिलेटिव्ह पॉलिसीज असतात, म्हणजे WTO ज्यांचे निर्णय जे घेत असतं पॉलिसीच्या माध्यमातून, तर त्यांचा हा एक पिलर आहे. ओके, सो मी काय सांगितलं सगळ्यात महत्त्वाचे 6 पिलर आहेत फक्त. पहिला की ॲग्रीमेंट एस्टॅब्लिशिंग ऑफ WTO, त्याच्यानंतरचे 3 बेसिक प्रिन्सिपल गॅट्स अँड ट्रिप्स, त्यानंतर डिस्प्यूट सेटलमेंट अँड ट्रेड रिलेटेड रिव्ह्यू. एवढं लक्षात ठेवा. शुअरली तुम्हाला 1 मार्क शुअरली येणार म्हणजे येणार यावरती. ओके, त्यामुळे आता ते बघा, आता क्वेश्चनकडे जाऊया की ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ट्रिप्स, यस हा ॲग्रीमेंट करार होता. ट्रिप्स दिसला का तुम्हाला? ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर नाहीये. गॅट होता का? यस, म्हणजे गॅट तर हा त्याचा बेसिक आहे, बेसिक प्रिन्सिपल. ओके, आणि गॅट्स पण आहे, म्हणजे हे 3 काय तर बेसिक प्रिन्सिपल आहेत WTOचे. ओके, तर ऑप्शन 2 नाहीये. ओके ओके, आणि WTOच्या राऊंड्स होत असतात. ओके, जे 1946 मध्ये पहिल्यांदा जिनेवा या ठिकाणी झाली होती, ज्यामध्ये एकूण 23 देश होते. आणि आपण बघितलं होतं की ते म्हणजे ही गॅटचा काय ॲग्रीमेंट झाली होती ना, गॅटची 1946 मध्ये. तर फक्त आपण टॅरिफ रिलेटेड गोष्टी बोलत होतो, जिनेवा या ठिकाणी झाली होती. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे की आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रवाहासंदर्भात खालील बाबी विचारात घ्या. ओके, त्यानंतर काय म्हटलंय की व्याजाचा दर, बचत दरीच्या बदला संबंधी अंदाज, भांडवलाची सीमांत परिणामकारकता आणि जागतिक बँकेचा प्रभाव. ओके, हे एवढ्या गोष्टी त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. आता यामध्ये सरळ आणि खाली क्वेश्चन म्हणले की खालीलपैकी कोणते घटक हे आंतरराष्ट्रीय भांडवलाच्या प्रभावावरती प्रभाव टाकत असतात, म्हणजे कोणत्या गोष्टी इन्फ्लुएन्स करत असतात इंटरनॅशनल कॅपिटलचा जो फ्लो होतो पूर्ण वर्ल्ड लेवलला, त्यावरती कोणकोणत्या गोष्टी ह्या इन्फ्लुएन्स करत असतात. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट ऑब्वियस, म्हणजे आपण एखाद्या देशाकडून जेव्हा लोन वगैरे घेतो त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट जर कमी असेल तर आपण त्यांच्याकडून घेणार आहे, जास्त असेल तर घेणार नाही, म्हणजे ए तर ऑप्शन येणार आहे. ओके, ए तर येणारच आहे. ओके, ए तर येणारच आहे, त्यामुळे हे 2 तर येणार नाहीये. ओके, त्यानंतर बघा, व्याजदरा बाबतीत बदला संबंधीचा आधार, स्पेक्युलेशन अबाउट द रेट ऑफ इंटरेस्ट. नक्कीच ना, म्हणजे जसं ज्या प्रकारे रेट ऑफ इंटरेस्ट कमी असेल त्याच प्रकारे जर स्पेक्युलेशन होत असेल म्हणजे बदल होत असेल, म्हणजे असं जर फॉर एक्झाम्पल आता जपान बघितलं आपल्याला की जपान खूप कमी दराने आपल्याला काय करत असतं, लोन देत असतं. आणि जपानचं असं असतं की एकदम मेन्शन केलेलं असतं प्रॉपर, की सपोज ते असं समजा की 50 इयर्ससाठी आपल्याला लोन देत आहे, तर त्याने मेन्शन केलेलं असतं की किती % ते लोन देणार आहे, म्हणजे ते स्पेक्युलेशन होत नसतं. म्हणजे असं नाहीये की या 10 वर्षासाठी आम्ही फक्त निश्चित करतो आणि पुढील नेक्स्ट इयर ते आम्ही त्या कालची कशी आपलं महागाई आहे त्यावरती डिपेंड करू, असं काही नसतं, म्हणजे फिक्स केलेलं असतं, म्हणजे स्पेक्युलेशन अबाउट. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन येईल, त्यामुळे ब सुद्धा ऑप्शन यायला पाहिजे. ओके, त्यामुळे दोघांमध्ये पण आहे आणि ब. आता फक्त क वरून ठरणार आहे. मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल, यस, त्या जो कॅपिटल आहे त्याची मार्जिनल म्हणजे भांडवलाची सीमांत परिणामकारकता किती आहे, म्हणजे त्याचा इफेक्ट किती होणार आहे, परिणाम किती होणार आहे, यावरती हा कॅपिटल फ्लो डिपेंड करत असतो. त्यामुळे ऑप्शन अ ब क बरोबर आहे. आणि थर्ड म्हटलं की जागतिक बँकेचा प्रभाव, नाही असं काही नाहीये, म्हणजे वर्ल्ड बँकेचंच इन्फ्लुएन्स असेल तरच आपल्याला जे कॅपिटल मुवमेंट होणार आहे इंटरनॅशनल लेवलला तर ते भेटणार आहे, किंवा असं काही नाहीये, असं बिलकुल नाहीये. बरं, हे लक्षात ठेवा, म्हणजे हा थोडासा लॉजिकल ब्रॉड माइंडेड क्वेश्चन आहे. ओके, सो डी येणार नाहीये, त्यामुळे ओनली अ ब क हे ऑप्शन यायला पाहिजे. आय थिंक हा क्वेश्चन राहिला होता. ओके, WTOची त्यांनी काय म्हटलं की विश्व व्यापार संघटना, म्हणजे ज्याला आपण WTO असं बोलतो, त्याची पहिली मंत्री परिषद सिंगापूर येथे भरली. एक्झॅक्टली बरोबर आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती की जी आपली गॅट होती तर गॅटची जिनेवा या ठिकाणी झाली होती, बट जी आपली WTO आहे तर त्यांची पहिली फर्स्ट मिनिस्टरियल कॉन्फरन्स कुठे झाली होती, सिंगापूरला झाली होती. ओके, सो ए तर ऑप्शन बरोबर आहे. ओके, ए ऑप्शन बरोबर आहे, त्यामुळे हा तर येणार नाही. आणि दोन्ही चूक, म्हणजे फक्त आपल्याला 2च चेक करायचे. दुसरे स्टेटमेंट की विश्व व्यापार संघटनेची स्थापना ब्रेटन वूड परिषदेचा परिणाम म्हणून झाली नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ब्रेटन वूड ज्या आहेत तर त्या ब्रेटन वूड्समध्ये ओनली काय IMF झाली होती. ओके, IMF ची स्थापना झाली होती आणि फक्त वर्ल्ड बँकची स्थापना झाली होती. ओके, आणि इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन स्थापन करण्याचे प्रयत्न झाले होते, बट अमेरिकेने ते होऊ दिले नाही, त्यामुळे ती संघटना कधी आलीच नाही. आणि नंतर पुढे जाऊन 1995 मध्ये
काय झालं आपलं WTO ची स्थापना झालेली आहे. म्हणजे ब्रेटन वूडमध्ये फक्त आपण वर्ल्ड बँक आणि IMF ला ब्रेटन वूड्स परिषद किंवा त्या हे बोलत असतो, एजन्सीज बोलत असतो. त्यामुळे ओनली ए इज करेक्ट. ओके, हा एक क्वेश्चन झाला. नेक्स्ट क्वेश्चन खूप छान क्वेश्चन आहे की दोहा फेरीनंतरचा लॉजिकल क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला शुअर येईल. थोडंसं अजून लॉजिकली बघूया या क्वेश्चनकडे की दोहा फेरीनंतरचा जागतिक व्यापार संघटनेचा मुख्य प्रमुख वादग्रस्त मुद्दा खालीलपैकी कोणता होता. ओके, यामध्ये काय दिलं आता बघा, क्वेश्चन नीट रीड करा की विविध देशांमधील लोकांमधील प्रादेशिक असामंजस्य, भारत पाकिस्तान राजकीय व आर्थिक संबंध, शेती आणि औद्योगिक वस्तू आणि भारत चीन व्यापारी संबंध. म्हणजे त्यांनी काय म्हटलं, जी आपली WTO आहे त्या WTO मध्ये दोहा राऊंड नंतर असा कोणता मेन कंटेन्शन इश्यू होता. ओके, कंटेन्शियस इश्यू कोणता होता की ज्यावरती खूप डिबेट झाली. आता लॉजिकली बघा आपण कशाबद्दल बोलतोय, WTO बद्दल बोलतोय. म्हणजे काय WTO एवढं तर तुम्हाला कळालं असेल ना. WTO म्हणजे काय तर व्यापार रिलेटेड, ट्रेड रिलेटेड आहे. पहिला ऑप्शन बघा की कम्युनल डिसहार्मनी अमंग द पीपल ऑफ डिफरंट नेशन. यामध्ये WTOचा आणि एक प्रादेशिक असमंजस्य यांचा रोलच नाहीये, ती ब्रॉड लेवलला काम करते. ओके, इंटरनॅशनल लेवलला. त्यामुळे हा तर ऑप्शन येणारच नाही ना, कारण त्यामध्ये व्यापाराचा काही उल्लेखच दिसत नाहीये. ओके, नेक्स्ट बघा की भारत पाकिस्तान राजकीय आणि आर्थिक संबंध. अगेन तेच पॉलिटिकल लेवलचं काम करतच नाही, ट्रेड रिलेटेड काम करते ना. त्यामुळे भारत पाकिस्तान राजकीय आणि इकॉनॉमिकल संबंधाचं WTO काही आपण तिथे त्याबद्दल काही डिबेटच करू शकत नाही. आता फोर्थ ऑप्शन बघा की भारत चीन व्यापारी संबंध. ओके, भारताचा आणि चीनचा ट्रेड रिलेशन होऊ शकतं म्हणजे, बट थोडंसं आता म्हणजे इथे तुम्ही 50-50% आला असाल की ट्रेड रिलेटेड आहे किंवा ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल गुड आहे. ओके, इथे येऊ शकता. म्हणजे ऍटलिस्ट हे दोन तर ऑप्शन आपण कॅन्सल करू शकतो कोणता विद्यार्थी असेल तर थोडंसं. आता यामध्ये बघा आता काय झालं होतं दोहा परिषदेनंतर. ओके, इंडो चायना ट्रेड रिलेशन की ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्री. म्हणजे थोडंसं तुम्ही जर रीड केलं असेल तर तुम्हाला एवढं तर आठवलं असेल की आपण ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियल गुडवरती भरपूर सारे डिबेट झालं होतं की जे अजूनही जो सक्सेसफुल झालेला नाही राऊंड, अजून सुद्धा त्यावरती चर्चा वगैरे चालू आहे. त्यामुळे थर्ड ऑप्शन इज राईट की ज्यावरती अजून सुद्धा ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियल गुडवरती कोणकोणत्या पद्धती सबसिडी द्यायला पाहिजे, प्रोमोट करण्यासाठी काय काय करू शकतो आपण, त्यावरती डिबेट चालवली आहे. त्यामुळे थर्ड ऑप्शन इज राईट. ओके, अशा प्रकारे काही लॉजिकली आपण त्याच्याकडे अप्रोच करू शकतो. अगेन लॉजिकल थोडं ब्रॉड माइंडेड क्वेश्चन आहे की आर्थिक जागतिकीकरणच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. म्हणजे आपण जे इकॉनॉमिक ग्लोबलायझेशन बोलतो त्या रिलेटेड काय त्या कंटेक्स्टमध्ये काही क्वेश्चन दिले स्टेटमेंट ते बघायचे. अविकसित देशांचा आर्थिक विकास. ओके, आंतरदेशीय व्यापारातील बंधने शिथिल करणे, वाणिज्य आणि व्यापाराचा जागतिक प्रसार आणि वाढ आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती सत्ता. ओके, खालीलपैकी कोणते विधाने सत्य आहे. मी आधीच सांगितलं यापूर्वी, हा तर लॉजिकल आहे पण जनरल सेंटेन्स काय तर लास्ट ऑप्शन बघा. म्हणजे ग्लोबलायझेशन म्हणजे काय, म्हणजे यापूर्वी सांगितलं ग्लोबलायझेशन म्हणजे काय की कोणताही देश वन नेशन हा दुसऱ्या नेशनवरती डिपेंड असतो. कसं तर त्यांच्या त्या दोन देशांमध्ये पैशाचा असेल, लेबरचा असेल, टेक्नॉलॉजी हे फ्लो चालू असतात. तर अशा प्रकारे ते ग्लोबलायझेशन चालू असतं. म्हणजे 1991 मध्ये आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अडॉप्ट केलेली आहे. डी जर ऑप्शन बघितला काय यामध्ये काय दिसतं की बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती सत्ता. यस, फक्त त्यांनी इम्पॅक्ट विचारला. हा खरं तर बघायला गेला तर निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ग्लोबलायझेशनचा, बट त्यांनी फक्त इम्पॅक्ट विचारला. तर बहुराष्ट्रीय कंपन्यांचं बघितलं इंडियामध्ये आता कशा प्रकारे मल्टीनॅशनल कंपन्यांचा रोल वाढतोय. त्यामुळे आपले जे डोमेस्टिक मार्केटमधल्या ज्या कंपनी आहेत त्या कुठेतरी लयास जात आहे किंवा व्हॅनिश होताना दिसत आहे, त्यांचं तेवढ्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन होत नाहीये. ओके, तर डी तर ऑप्शन येणार आहे. त्यामुळे हा इथे आहे, डी इथे आहे, म्हणजे ब तर ऑप्शन येणार नाही. ओके, त्यानंतर अगेन थर्ड बघा की वाणिज्य आणि व्यापाराचा जागतिक प्रसार. तेच ना ग्लोबलायझेशनचं तेच आहे ना की इंटरनॅशनल लेवलला आपल्याला काय करायचं, आपला पूर्ण व्यापार असेल किंवा ट्रेड असेल या हे काय करायचं वाढवायचं. त्यामुळे क तर ऑप्शन यायलाच पाहिजे. ओके, म्हणजे क आणि ड तर यायलाच पाहिजे. ओके, क आणि ड यायलाच पाहिजे. म्हणजे इथे फक्त आता ए पण ऑप्शन गेला. ओके, म्हणजे फक्त राहिला काय तर फक्त ब चेक करायचं आहे आपल्याला. अ तर नाहीच आहे ना, म्हणजे एवढं तर कळून गेलं. ओके, अ तर नाहीच आहे म्हणजे अचा विचारच करायचा नाही. म्हणजे फक्त ब आहे किंवा नाही यावरून आता आपल्याला आपलं आन्सर येणार आहे की आंतरदेशीय व्यापारातील बंधने शिथिल करणे. म्हणजे काय तेच आहे ना, ग्लोबलायझेशनच्या जगामध्ये काय आहे किंवा उदारीकरण आपण केलं त्यामध्ये काय केलं की बाहेरचे देश आहेत तर त्यांना आपल्या देशामध्ये येण्यासाठी आपण काय करून दिलंय की उदारीकरण केलं ना की तुम्ही या आमच्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट करा आणि अल्टिमेट एम काय त्यांचं तर ग्लोबलायझेशन. तर सो बी तर ऑप्शन यायलाच पाहिजे.
त्यामुळे BCD हे उत्तर यायला पाहिजे, थर्ड नंबरचं ऑप्शन यायला पाहिजे. ओके, थोडंसं LPG हा जो चॅप्टर आहे मित्रांनो तो थोडासा कसा आहे माहिती आहे का, थोडासा लॉजिकल अँड थोडासा ब्रॉड माइंडेड आहे. म्हणजे तुम्हाला इंटरनॅशनल लेवलचं काही लॉजिक्स तिथे लक्षात घ्यावं लागतं की कशा प्रकारे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट करेल, निगेटिव्ह इम्पॅक्ट करेल, ग्लोबलायझेशन, उदारीकरण कसा रोल आहे, प्रायव्हेटायझेशनचा कसा रोल आहे. ओके, सो अशा प्रकारे बघू शकता. अगेन बॅलन्स ऑफ पेमेंट संबंधित खाली काय वाक्य दिलेत आणि क्वेश्चन इथे दिलाय की पुढीलपैकी कोणते उपाय हे व्यवहार तोलाडतील, म्हणजे ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं बोलतो, त्याचा असमतोल दूर जर करायचा असेल ते उपयुक्त आहे. तर जस्ट बेसिक मी सांगतो तुम्हाला की बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतं. बॅलन्स ऑफ पेमेंट काय असतं माहिती आहे का, जसं आपलं अर्थसंकल्प असतो. ओके, अर्थसंकल्पामध्ये कसं असतं की आपण दोन गोष्टी करत असतो. काय करत असतो, खर्च करत असतो आणि एक काय महसूल, म्हणजे आपल्याला एक्सपेंडिचर अँड रिव्हेन्यू, बरोबर ना. म्हणजे आपल्याला खर्च किती करायचा आहे आणि महसूल किती येणार आहे. ओके, तर या दोन गोष्टींवर आपण जे आपलं असतं म्हणजे विवरणपत्र आपण ज्याला बोलतो ते असं एक बॅलन्स शीट असतं, त्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की कशा प्रकारे खर्च होणार आहे, कशा प्रकारे आपला जो इन्कम आहे टॅक्सच्या माध्यमातून वगैरे येणारे महसूल आहे. तर ते त्याचप्रमाणे जर आपण हे बघितलं ना आपलं जे बॅलन्स ऑफ पेमेंट, तर त्यामध्ये कसं असतं तिथे जसं एका वर्षामधलं आपलं सगळं स्टेटमेंट असतं तसंच इथे पण असतं की एका वर्षामध्ये की तुम्ही कोणकोणत्या वस्तू कमोडिटीज म्हणजे कोणत्या वस्तू आहेत, आपल्या ॲसेट आहेत, आपले गुड्स सर्व्हिसेस, तर दोन देशांमध्ये जो काही व्यवहार होतो तर त्याचं जे एका वर्षातलं जे बॅलन्स शीट आहे की किती वस्तू गेल्या, किती किमतीला घेतलं, त्याचं जे बॅलन्स शीट आहे ना त्याला थोडक्यात काय म्हणतात आपण बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजे त्या सर्व गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की किती वस्तू गेल्या, आपल्याला आयात किती केली, निर्यात किती केली. ओके, तर हे सगळं जे बॅलन्स शीट असतं त्याला साधे सरळ आपण बॅलन्स ऑफ पेमेंट असं म्हणत असतो. आणि ज्याच्यामध्ये दोन भाग पडतात, करंट अकाउंट अँड कॅपिटल, म्हणजे चालू आणि भांडवली खाते. ओके, आता या चालू खात्यामध्ये काय होतं, फक्त दृश्य खाते. ओके, दृश्य म्हणजे काय, तर गुड्स, म्हणजे ज्या गोष्टी आपण बघू शकतो त्याला बोलतात दृश्य खाते. म्हणजे यामध्ये फक्त ज्या आपले गुड्स आहेत तर त्यांचा जो व्यापार होतो. ओके, त्या गुड्सचा जर व्यापार होत असेल, त्यांचं ट्रान्झॅक्शन होत असेल म्हणजे आयात निर्यात, तर त्या चालू खात्यातील फक्त दृश्य खात्यामध्ये होतात. आणि चालू खात्यामध्ये अजून काय एक अदृश्य खाते म्हणजे सर्व्हिस. ओके, म्हणजे जे आपण सेवा वगैरे म्हणजे हेल्थ सर्व्हिस असेल, एज्युकेशन सर्व्हिस असेल, फायनान्शियल सर्व्हिस असेल, या ज्या काही सर्व्हिस आहेत त्या अदृश्य खात्यामध्ये मेन्शन होत असतात. आणि चालू खात्यातील फक्त जे दृश्य खाते आहे तर त्याला बोलत असतात बॅलन्स ऑफ ट्रेड, म्हणजे व्यापार तोल, मराठीमध्ये व्यापार. ओके, आणि हे ओव्हरऑल भांडवली खात्यामध्ये काय येत असते, एकतर गुंतवणूक येत असते आणि कर्ज येत असते, दोन गोष्टी येत असतात, इन्व्हेस्टमेंट अँड लोन. तर या ओव्हरऑल म्हणजे चालू खाते आणि भांडवली खाते या सर्वांना मिळून म्हणत असतात बॅलन्स ऑफ पेमेंट. म्हणजेच काय, आता जसं मी सांगितलं की एका वर्षामध्ये जर तुम्ही एका वर्षामध्ये पूर्ण एका इयरमध्ये की सांगितलं मी तुम्हाला की किती वस्तू आल्या, किती वस्तू गेल्या, त्यांची किंमत काय होती, प्राइस काय होती, त्याचबरोबर आपण एक देशांकडून कोणकोणत्या प्रकारच्या देशांकडून कर्ज घेतले, किती कर्ज घेतले, आपल्या देशामध्ये आपण किती इन्व्हेस्टमेंट केली, हे जे सगळं बॅलन्स शीट असतं ते त्याला थोडक्यात काय बोलतात, व्यवहार तोला असं बोलत असतात. आणि फक्त वस्तूंच्या बाबतीत बोललो, चालू खात्यातील फक्त वस्तूंच्या बाबतीत बोललो गुड संदर्भात, तर त्याला बोलत असतात आपण बॅलन्स ऑफ ट्रेड. हे दोन कॉन्सेप्ट कळाले तुम्हाला. आता आपण क्वेश्चनकडे बघूया. ओके, तर क्वेश्चन काय विचारलं त्यांनी की जे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे सगळं ओव्हरऑल करंट आणि कॅपिटल अकाउंटच्या वरती सगळं मिळून काय असतं आता बॅलन्स ऑफ पेमेंट, तर तो त्याच्यातील असमतोलपणा जर दूर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल. फर्स्ट ऑप्शन की चलन संकोच धोरणाचा अवलंब करावा लागेल, खर्च कमी करावा लागेल. ओके, परकीय मदत आणि आयात वृद्धी करावं लागेल, हे ऑप्शन विचारलेत. तर आपण काय करतोय, ऑब्वियस म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट तर करावी लागणार आहे, कर्ज तर घ्यावं लागणार आहे. ओके, त्यामुळे ऑप्शन बघा, खर्च कमी करावा लागेल, एक्सपेंडिचर मॅनेजमेंट तर करावं लागणार आहे, हा तर ऑप्शन येणारच आहे. परकीय मदत, यस, आता परकीय मदत येत असते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने, ग्रँटच्या मदतीतून, लोनच्या माध्यमातून आपल्याला येत असते. त्यानंतर अजून काय चलन संकोच धोरण, म्हणजे यस आपल्या देशामध्ये जर इन्फ्लेशन झालं किंवा डिफ्लेशन झालं या गोष्टींवरती आपल्याला मॅनेजमेंट करावं लागतं. आणि इम्पोर्ट ऑफ प्रमोशन हा ऑप्शनच नाही येणार आहे ना, आपला आयात वृद्धी कसं करून चालेल, इनफॅक्ट आपल्याला आयात कमी करायची. ओके, बॅलन्स ऑफ पेमेंट जर समतोल ठेवायचा असेल तर आपल्याला आयात करून कसं चालेल ना, आपल्याला निर्यात जास्त करावं लागेल. इथं इम्पोर्ट प्रमोशन नाही तर काय एक्सपोर्ट प्रमोशन पाहिजे होतं, म्हणजे सी ऑप्शन येणारच नाहीये. मग सी इथे गेला, इथे गेला. ओके, त्यामुळे फक्त 3 किंवा
4 ऑप्शन येऊ शकतात. आणि ए बी तर बरोबरच आहे, परकीय मदत घेतो आपण. म्हणजे इथं बघितलं आपण की इथे काय कर्ज, म्हणजे कर्ज आपण आपल्या देशातून सुद्धा घेऊ शकतो, इंटरनल आणि एक्सटर्नल सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि ऑलवेज लक्षात ठेवा काय बॅलन्स ऑफ पेमेंट आहे नेहमीच संतुलित असतं. म्हणजे तुमचा व्यापार तोल हा संतुलित किंवा असंतुलित असू शकतो, बट आपला भारताचा बॅलन्स ऑफ पेमेंट जो आहे तो नेहमीच संतुलित असतो, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आणि मग तो संतुलित करण्यासाठी आपण काय करत असतो, इन्व्हेस्टमेंट करत असतो. म्हणजे बाहेरच्या देशातून आपण FDI प्रो कशा प्रकारे चांगलं इन्व्हेस्ट होईल त्यासाठी आपण त्यांना स्कीम्स वगैरे देत असतो, चांगलं वातावरण निर्मिती करत असतो. आणि कर्जाच्या माध्यमातून हे जे पूर्ण आहे बॅलन्स ऑफ पेमेंट तर ते मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, सो एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि यस, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. ओके, जस्ट थोडक्यात पटकन मी सांगतो. हा जो कन्सेप्ट आहे इथे परकीय मदत, ओके, लक्षात ठेवा सगळ्यांनी, खूप महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. आपल्याला दुसऱ्या देशातून जेव्हा परकीय मदत येत असते ते ती असते एक, म्हणजे मदत असते ती एक ग्रँट आणि दुसरी असते लोन. ओके, ग्रँट आणि लोन मध्ये काय फरक आहे, तर एका म्हणजे फॉर एक्झाम्पल जपानने आपल्याला जर ग्रँट दिली ना, तर त्याचा 1 लाखाची जर ग्रँट दिली त्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, म्हणजे आपल्याला देऊन टाकलं, म्हणजे रिपेमेंट करावं लागत नाही. ओके, रिपेमेंट करावंच लागत नाही. म्हणजे 1 लाख असं म्हटलं जपानने आपल्याला ग्रँट दिली तर ते पुन्हा द्यावं लागत नाही. म्हणजे त्याच्यावरती इंटरेस्ट सुद्धा नाही आणि काहीच नाही, म्हणजे ती डायरेक्ट आपल्याला अमाऊंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल पर्सनल लेवलला एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर घरचे आपल्याला जसं की काही महिन्याला पैसे देत असतात, आपण त्यांना पुन्हा देतो का, नाही. म्हणजे आपले घरचे आपल्याला काय देत असतात, ग्रँट देत असतात. आणि लोन म्हणजे काय, तर लोन म्हणजे एखाद्या देशाकडून जेव्हा आपण लोन घेतो ते कमीत कमी लोन असू शकतो, म्हणजे किती हाय लेवलचं किंवा मिनिमम इंटरेस्ट असू शकतो, त्याच्यावरती इंटरेस्ट कमी जास्त असू शकतो. पण लोन म्हणजे काय, तर त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट पण पेड करायचा आहे, प्लस आपल्याला ते रिपेमेंट पण करायचं आहे. म्हणजे मित्राकडून घेतलेले पैसे थोडक्यात, म्हणजे एकतर त्याच्यावर कमी असू शकतं इंटरेस्ट किंवा इंटरेस्ट नसेल, पण आपल्याला ते पैसे मात्र द्यावे लागतात. अशा प्रकारे ग्रँट आणि लोन आपण लक्षात ठेवू शकतो. सो प्लीज हे 2 कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि ग्रँट त्याच प्रकारे आपलं जे केंद्र सरकार आहे तर ते केंद्र सरकार सुद्धा आपल्याला काही ग्रँट देत असतं. म्हणजे तुम्ही बघितलं की फायनान्स कमिशन आहे, तर फायनान्स कमिशन आपल्याला सांगत असतं की जेवढं आपलं काही महसूल वगैरे होईल केंद्रामध्ये जमा होईल तर त्याच्या काही % काय करायचं, जो वाटा आहे तो काय आपण स्टेटला देत असतो, म्हणजेच काय तर ती ग्रँट देत असतो. ओके, सो असं लक्षात ठेवू शकता ब्रॉड लेवलला तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन आहे की थेट परकीय गुंतवणुकीच्या संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. म्हणजे जी आपली देशामध्ये FDI वगैरे होते त्यामुळे काय होतं, तर परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे बेरोजगारी वाढते. परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे नक्त गुंतवणूक की ज्याला नेट ॲडिशन बोलतात आपण, ओके, ती होते, इन्व्हेस्टमेंट होते. आणि अविकसित देशांना परकीय गुंतवणुकीची गरज नसते. ओके, जनरल स्टेटमेंट. थोडंसं तुम्हाला FDIचं जर कन्सेप्ट माहीत असेल तर सी ऑप्शन जर बघितलं तर अविकसित देशांना परकीय गुंतवणुकीची गरज नसते. नाही, असं चुकीचं आहे ना. भारतामध्ये काय आपल्याला FDIची गरज काय आहे, FDIची गरज कधी असते की आपला एखादा देश आहे आणि त्याला त्यांच्या देशामध्ये काही मोठे मोठे प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करायचे की जे वेलफेअरच्या दृष्टीने चांगलं असेल, की जे जास्त रोजगार वगैरे लोकांना देतील आणि आपल्या देशाचा ग्रोथ रेट वाढवतील, प्लस आपल्या देशाचं एक दरडोई उत्पन्न वाढेल आणि त्या देशातली जी काही बेरोजगारी वगैरे आहे किंवा गरिबी आहे ती दूर होईल. ओके, तर ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांना आधी त्यांच्या देशामध्ये तर इन्व्हेस्टमेंट लागेल ना, त्या लेवलचा तेवढा पैसा लागेल, पण तो त्या देशामध्ये नसतो. म्हणून ते देश काय करतात, दुसऱ्या देशांना सांगतात की आमच्या देशातील काही प्रोजेक्ट वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, हवं तर त्याचा तुम्हाला नफा घ्या, बट त्यामुळे काय होईल तर आमच्या देशामध्ये प्रोजेक्ट उभे राहतील, त्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि रोजगार मिळाला तर त्यांचं जे दारिद्र्य आहे ते अपलिफ्ट करतील त्यामधून. ओके, त्यामुळे इनफॅक्ट अविकसित देशांना जास्त FDIची गरज असते. त्यामुळे सी तर ऑप्शन एवढं लॉजिकली तुम्हाला कळालं असेल की चुकीचं आहे. त्यामुळे सत्य विधान विचारलंय तर फक्त पहिले आणि तिसरे विधान आहे, तर तिसरे विधान बरोबर आहे का नाही, तर हा ऑप्शन येणार नाही. यापैकी कोणते नाही तर ते बघूया आता. ओके, आता पुन्हा एकदा फर्स्ट ऑप्शन बघा की परकीय गुंतवणूक वाढल्याने बेरोजगार. मी आताच सांगितलं ना जस्ट, तर आपल्याला गरज आहे FDIची. का गरज आहे इंडियाला सुद्धा, तर आपल्या मोठ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये जर FDI झाली, महाराष्ट्र का एवढं हे करतोय की FDI करा किंवा भारत का बोलतोय FDI करा आमच्या देशामध्ये, की जर FDI झाली मोठ्या प्रोजेक्टमध्ये तर लोकांना रोजगार मिळणार आहे ना, तर बेरोजगारी कशी वाढेल हे चुकीचं आहे. इनफॅक्ट रोजगारी वाढणार आहे, त्यामुळे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे पहिलं उदाहरण बरोबर आहे की नाही. ओके, फक्त दुसरं बघूया आणि वरीलपैकी कोणते नाही, हा सुद्धा नाहीये. ओके,
त्यामुळे राहिलं काय की परकीय गुंतवणूक वाढल्यामुळे नक्त गुंतवणूकमध्ये वाढ होते. ऑब्विसली बी तर लॉजिकली आता तुम्हाला दोन कन्सेप्ट कळाले असतील तर फक्त विधान 2 हे बरोबर आहे. ओके, तर अशा प्रकारे काही कन्सेप्ट आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता हा काही क्वेश्चन आहे राजकोषीय तो नंतर बघूया. ओके, हे जे काही क्वेश्चन आहे ते बघूया. यस, सर्वांसाठी महत्त्वाचं की राहुल सर अनअकॅडमीवर आहेत. त्यांचे जर लेक्चर बघायचे असेल तर जिओग्राफी बाय राहुल सर हा आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि MP सर्कल हे 2 टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. लेटेस्ट अपडेट तुम्हाला त्यावरती येत जातील. ओके, आणि आता एक शेवटचा छान क्वेश्चन बघूया की भारतीय रेल्वे बाबत काही विधानांचा विचार करा. यामध्ये काही क्वेश्चन दिलेत. यामध्ये म्हटलंय की भारतात रेल्वे माल वाहतुकीची काही दिलंय. ओके, अयोग्य विधान ओळखायचं आहे. त्यामध्ये काय म्हटलं त्यांनी की वरील कोणते विधान अयोग्य आहे. आता एवढे क्वेश्चन सेंटेन्स दिलेत याच्यावरती जास्त म्हणजे विचार नका करू. आधी ऑप्शन वरून बघा ना की ऑप्शन काय दिलाय. ए ऑप्शन बघा की भारतात रेल्वेची जी माल प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन आहे. आता हे एवढं मात्र हा ऑप्शन मी रिपीट बोलेल कारण यापूर्वीच मी रेल्वेचा रोल काय तो तुम्हाला सांगितला आहे. त्यामध्ये मी सांगितलं होतं की जे आपली पॅसेंजर आहे म्हणजे लोकांची जी वाहतूक होते त्यामध्ये रेल्वेचा वाटा किती 1/3 आणि जी माल वाहतूक आहे फ्रेट कॉरिडॉर बोलतात तर त्याच्यामध्ये किती 2/3 वाटा आहे. म्हणजे टोटल देशामध्ये जे लोकांचं ट्रान्सपोर्ट होतं ना म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने हवाई असेल किंवा बसेस असेल यामध्ये रेल्वेचा फक्त 1/3 वाटा आहे. आणि त्यांनी पहिलं काय म्हटलंय की भारतात रेल्वे माल वाहतुकीचं जे साधन आहे ते प्रमुख साधन ऑब्वियस ना 2/3 तर रेल्वे माल वाहतूक करते किंवा फ्रेट कॉरिडॉर करते तर ए अयोग्य येणार आहे का नाही. त्यामुळे अत ऑप्शन येणार नाही. ओके, आता डी बघूया. डी काय म्हटलंय की सुमारे 43% एकूण जे आपले रूळ आहे त्यांचं इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. तर ठीक आहे, माहीत नसेल फॅक्च्युअल डाटा राहू द्यात. ई ऑप्शन बघा. ई काय म्हटलंय की रेल्वेचे जाळे एकूण 19 म्हणजे झोनमध्ये आहे. तर एवढं तर तुम्हाला थोडंसं करंटमध्ये असाल किंवा जरी तुमचा स्टॅटिक पार्ट असेल तर तुम्हाला माहिती आहे की आत्ता करंटमध्ये एक 18वा झोन आलेला आहे. ओके, आणि यापूर्वी 17 झोन होते. ओके, त्यामुळे ई तर ऑप्शन चुकीचं आहे, अयोग्य, म्हणून हाच ऑप्शन येणार आहे. हा ऑप्शन उत्तर असणार आहे. ओके, आणि जी काय आहे तर कोलकाता येथे 3 क्षेत्रांचे मुख्यालय आहे. ओके, मी इथे काही हे काढलंय. आपल्याला माहिती आहे कोलकाता मेट्रो सुद्धा कोलकात्याला आहे. अजून कोलकात्याला काय तर सदर्न किंवा साऊथ ईस्टर्न ओके हे सुद्धा कोलकात्याला आहे. आणि आपलं ईस्टर्नचं जे आहे पूर्वेकडील रेल्वेचं जो झोन आहे त्याचं सुद्धा हेडक्वार्टर कोलकात्याला आहे. म्हणजे कोलकात्याला आपले 3 हेडक्वार्टर आहेत हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि मुंबईला 2 आहेत. ओके, वेस्टर्न आणि सेंट्रलचे मुंबईला 2 आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. आणि आता लेटेस्ट 18वा झोन कोणता झालेला आहे सगळ्यांना माहित असेल. ओके, तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की लेटेस्ट, कारण करंट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. माहीत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा. नेक्स्ट आपण रेल्वेवरती एक पायाभूत सुविधांवरती आपण लेक्चर घेऊया, त्यामध्ये आपण डिस्कस करूया. ओके, आणि अजून त्यामध्ये तर पहिले हे तर माहिती आहे 1953 मध्ये सुरुवात झाली. सर्वप्रथम ठाणे ते मुंबई धावली, सगळ्यांना माहिती आहे. 3 जे डबे होते किंवा इंजिन होते सिंध साहिब आणि सुलतान त्यांचे नाव होते. ओके, मुंबई 2 क्षेत्रांचे बरोबर आहे ना, आणि कोलकाता 3 आहे. आणि रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन जर बघितलं ओके ही एक डायग्राम लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता की मुंबई सेंट्रलचं आहे. ओके, त्यानंतर अजून काय कोलकात्याला ईस्टर्न आहे. ओके, पूर्वेकडचं किंवा सदर्न ईस्ट रेल्वे सुद्धा कोलकात्याला आहे. आणि अजून काय मेट्रो पण कोलकात्याला आहे. 3 असं लक्षात ठेवू शकता. ईस्ट वेस्ट ओके, सेंट्रलचं पण आणि वेस्टर्नचं मुंबईला आहे. ओके, त्यानंतर नॉर्थचं दिल्लीला आहे, साऊथचं चेन्नईला आहे. ओके, ही डायग्राम व्यवस्थित बघून घ्या आणि हे व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्ही डायग्राम लक्षात ठेवा. आणि अजून लास्ट एक सांगतो की सेंट्रल म्हणजे जे आपण इलेक्ट्रिफिकेशन बोललो ना तर ती एक कोर आपली ऑर्गनायझेशन आहे की ज्याला आपण सेंट्रल ऑर्गनायझेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन बोलतो. की यांच्याकडे हे काम आहे आपलं रेल्वेचे जे इलेक्ट्रिफिकेशन करायचं आहे की ज्याची स्थापना 1961 मध्ये झाली होती. तर त्यांच्याकडे ते काम आहे. आणि जर सध्याचं लेटेस्ट बघितला आपण आणि ही कोर कुठे आहे हे एक लक्षात ठेवा की प्रयागराज UP मध्ये आहे. आणि रेल्वेचं जर इलेक्ट्रिफिकेशन बघितलं किती किलोमीटर आहे ते 45,000 रूटचं तेवढं झालेलं आहे. आणि सध्या म्हणताय की ब्रॉड गेजच्या एकूण 71% आपलं जे आहे तर तेवढं ते इलेक्ट्रिफिकेशन झालेलं आहे. म्हणजे 45,000 किलोमीटर सध्या झालेलं आहे. आणि एकूण किती आहे
64,000 एकूण टोटल आपलं कोकण रेल्वेचं रूटची लांबी दिलेली आहे, म्हणजे ज्यामध्ये कोकण रेल्वेचा सुद्धा समावेश केलेला आहे. आणि सध्याचं टार्गेट 2024 पर्यंत आहे. आणि सध्याचं जर बघितलं ना, आपली पॅन्डेमिकची सिच्युएशन बघितली कोविडमुळे, तर सध्या हे थोडंसं काम फास्ट होत आहे, कारण सध्या भरपूर त्यांना जे रूट आहेत ते खाली भेटत आहे. सो त्यांना चान्सेस आहेत की लवकरात लवकर ते इलेक्ट्रिफिकेशन कंप्लीट करतील. म्हणजे हे जे 24चं टार्गेट आहे ते मे बी पॉसिबली होऊ शकतं पॉसिबल. ओके, सो हे जे काही क्वेश्चन होते आज आपण केले, अजून बाकीचे जे असतील तर ते लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करू. आणि ॲज युजल आपण सगळ्यांना माहिती आहे की फॉरगेट द रेस्ट, स्टडी विथ फुल जेस्ट अँड डू युअर बेस्ट. ओके, गॉड ब्लेस यू ऑल. काळजी घ्या मित्रांनो अँड थँक्यू. आणि उद्या सकाळी आपण 10 वाजता लेक्चर कंडक्ट करूया, रोज सकाळी 10 वाजता. ओके, 10 AM ला लेक्चरला येत जा, आपण 10 वाजता लेक्चर घेऊया.